एका कारने तब्बल 3 पलट्या घेतल्या, घरच्या पडवीवर जाऊन आदळले। पण पुढे जे काही घडलं ते पाहून तुम्ही देखील म्हणाल, काळ आला होता पण वेळ नव्हती। नेमकी घटना काय घडली मंडळी, तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहत आहेत आपला विषय। शुक्रवारी दुपारी आळेफाटा बायपास या ठिकाणी एक कारचा भीषण अपघात झाला। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार चक्क रस्त्याजवळील एका घराच्या पडवीवर जाऊन आदळली। अपघाताचा आवाज इतका मोठा होता की त्या ठिकाणी तात्काळ तिथले स्थानिक लोक जमा झाले आणि कारमधील जे व्यक्ती होते त्यांना बाहेर काढले। कारमध्ये एक 1.5 वर्षाचं लहान बाळ होतं आणि 3 वर्षाचा मुलगा आणि त्यांचे आई वडील। जे लहान मुलं होते ते मोठ्याने रडू लागले होते, पण स्थानिकांनी त्यांना चॉकलेट देऊन शांत केले। पण मंडळी, या ठिकाणी चांगली गोष्ट म्हणजे जे लहान बाळ होतं त्याला किरकोळ लागलं आणि जो 3 वर्षाचा मुलगा होता त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही। मात्र या अपघातामध्ये जे आई वडील होते त्यांना गंभीर दुखापत झालेले, त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सुदैवाने मोठी जीवितहानी टळलेली, अपघातामध्ये जे लहान मुलं होते ते सुखरूप आहेत। आपण असं म्हणू शकतो मंडळी, देव तारी त्याला कोण मारी, वेळ आली होती पण काळ नव्हता। मंडळी, थांबू या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।